एकदा आरक्षण मिळू द्या, मग भुजबळांमध्ये किती दम तेच बघतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा लगावलाय। सरकार आता मला शत्रू मानतंय, पण मी त्यांना भीत नाही, असं देखील जरांगे पाटील म्हणतात। मनोज जरांगे पाटील सध्या आपण बघतोय आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दौरे करतात आणि त्याच वेळेला एकदा आरक्षण मिळू द्या, मग भुजबळांमध्ये किती दम आहे तेच बघतो, असं जरांगे पाटील म्हणाले। मराठ्याच्या विरोधात जातो, मराठ्याचा आरक्षणाविषयी बोलतो, तो जातीवाद करतो, गोरगरीब ओबीसी बांधवात आणि गोरगरीब मराठा बांधवात तो भांडणं लावतो। त्याला ना मायबाप मराठे हो, तुम्हाला शब्द देऊन सांगतो, एकदा मराठ्याला आरक्षण मिळून द्या, त्याच्यात किती दम आहे शपथ सांगतो तुम्हाला, मला एकदा बघायचं झालं त्याच्यात किती दम। त्यांनी इतकं मराठ्यांचं वाटोळं केलंय, ती बाजाराची पिशीच घेऊन हिंडत आहे आता ते येवल्याचं येडपण। बाजाराची पिशी आणि त्याच्यात कागद आहे, त्याच्यामुळे त्याला आता मी कांदेच खायला लावणार नाही, ते चिवडायला तरी लावणार आहे कांदे। मला शत्रू मानायला लागले सध्या, कारण मी गोरगरीब मराठ्यांच्या पोराची मागणी केली, आरक्षण द्या म्हणलंय म्हणून सरकार मला शत्रू मानायला लागले। पण तुमचं पाठबळ माझ्या पाठीशी, मी त्यांना भेद बी नाही, गिनीत सुद्धा नाही, मोजणार सुद्धा नाही। तुला काय करायचं तर कर, कारण मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देणं एवढंच माझं स्वप्न आहे आणि ते मी मिळवणार आहे। आणि शेवटपर्यंत मला माझा शब्द आहे, माझा जीव जरी गेला तरी आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून माघारी येत नाही। हे शब्द आहे तुम्हाला, फक्त तुम्ही पाठीशी